काय तुझ्याकडे 25 येणार आहे? किलो तांदूळ तांदूळ तांदूळ. मी आता पण तुझ्याकडे येणार आहे का? नाही ते मी ऍड्रेस टाकीन आपल्या ग्रुपवर. अच्छा. नारायण पेठेत एक आहे त्यांचा हा, हॉल. ते माहितीये ते हा माहिती. तिथेच आपले कंदील घेतले होते ना आपण. हो हो येस येस. मी आता मीटिंगला सुरुवात करतोय. मकरंद काय ते माझ्याच्यावर काहीतरी पासवर्ड काहीतरी येते सारखं. जाऊ दे मी नंतर करते. हा ते बघू नंतर बघू आपण. हा ठीक आहे ठीक ओके. चल मी मीटिंगला सुरुवात करतोय. मीटिंग इज बीइंग कॉल्ड टू ऑर्डर. Please rise for national anthem. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. Please be seated. नमस्कार. आपल्या 30व्या कार्यक्रमाला वीकली मीटिंगला आपलं सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम मी आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणूया किंवा आजचे प्रमुख कलाकार म्हणूया सुनील गोडबोलेजी आणि मिसेस प्रिया साठे दोघांचं स्वागत करतो. आज ते आपल्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आलेले आहेत. रोमॅन्स ऑन द विसल. हा आपला आता व्हॅलेंटाईन्स डे जस्ट राउंड द कॉर्नर. सो त्या निमित्ताने छान सिलेक्टेड मेलोडीज विच आर अप्रोप्रिएट फॉर व्हॅलेंटाईन्स डे आज आपण ऐकणार आहोत. सो वन्स अगेन थँक यू मिस्टर गोडबोले अँड मिसेस साठे. बिफोर वी गेट टू द प्रोग्राम लेट मी ऑल्सो वेलकम गेस्ट मेट्रोपॉलिटन्स. आणि आजचा आपला प्रोग्राम आपण फेसबुक लाईव्ह पण कॅरी करतोय. आणि ह्या बाबतीत मी सुनील गोडबोल्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी आम्हाला ही विनंती केली आणि त्यानिमित्ताने फेसबुक लाईव्ह कसं करावं झूमवरनं हे शिकायला मिळालं. काल आमचं एक ट्रेनिंग सेशन झालं त्याच्यात त्या शिकायला मिळालं. सो थँक्यू सुनील. आपला हा जो कार्यक्रम आहे हा 21 जानेवारीला ह्याची आधीची मीटिंग होती. 21 जानेवारी गेल्या 3 आठवड्यात आपले भरगच्च कार्यक्रम झालेत. सो ते मी अॅक्नॉलेज करतो आणि मग आपण पुढे जाऊया. आपला 21ला जो कार्यक्रम होता मेट्रोचा आपण व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड हे सेवावर्धिनी या संस्थेचे जे कोविड वॉरियर्स आहेत सगळे व्हॉलेंटियर लोक आहेत त्यांनी खूप खूप छान काम केलं. त्यांना आपण रेकग्नाइज केलं होतं. तर तो 21 तारखेला खूपच सुरेख आणि उत्तम कार्यक्रम झाला. अण्णा सुभाष त्याचे कन्व्हिनर होते. तर सेवावर्धिनीचे वॉरियर्स अण्णा सुभाष आणि आपण अवॉर्ड गिव्हिंग आपले पास्ट प्रेसिडेंट अभय सोनटक्क्यांच्या हाती केलं. सो या सगळ्यांना धन्यवाद. एक अतिशय चांगला प्रोजेक्ट आम्हाला घडवून आणायला मदत केल्याबद्दल. 21 तारखेलाच आपण सेकंड हाफ मध्ये आपण एक परिचय नावाचा कार्यक्रम घेतला. आपले जे नवीन मेंबर्स आहेत गोरेज आणि आपटे यांची मुलाखत आपले क्लबचे वेटरन्स दीपक आणि निलिमा बोधनी यांनी त्यांची घेतली आणि आयडिया वाज की त्यांचा आपल्याशी परिचय व्हावा, नवीन मेंबरची क्लबला ओळख व्हावी. आणि तो खूपच अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. छान ते प्रत्येकाचे काय म्हणतात ते स्पेशालिटीज कळले आपल्याला. त्यामुळे आता क्लबमध्ये असिम्युलेशन व्हायला याची खूप मदत होते. सो थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग. आणि दीपक आणि निलिमा थँक्यू फॉर मेकिंग दिस हॅपन. आणि अर्थात आपले सिनियर रोटेरियन अविनाश जोशींनी त्या दिवशी आभार प्रदर्शन केलं. सो त्यांचेही धन्यवाद. मी जानेवारीत
याच्यात म्हटलं होतं की एका सुरुवातीच्या जानेवारीला एका एडिटोरियल मध्ये म्हटलं होतं की आपले खूप कार्यक्रम आहेत आता, प्रोजेक्ट्स आहेत बरेच, आणि त्याप्रमाणे तसंच होत आहे. 26 डिसेंबरला जानेवारीला आपण आपला जो आणि स्मार्ट क्लासचा हँडओव्हर प्रोजेक्ट केला, तो भोसरीला जी ब्लाइंड स्कूल आहे तिथे केला. खूपच उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आपले DGE पंकज चीफ गेस्ट होते. शाळेचे जे ट्रस्टी आहेत ते शांतीलालजी लुंकड, ते सुद्धा रोटेरियन आहेत, तेही तिथे होते हजर. आणि आपल्या रोटेरियन शोभनाथ परांजपेंनी त्याचं सूत्रसंचालन केलं. खूपच उत्कृष्ट कार्यक्रम झाला. अजून सगळे विद्यार्थी शाळेत आलेले नव्हते, पण जे काही विद्यार्थी होते ते धीटपणे स्टेजवर आले आणि त्यांनी त्यांचा जो काही डिव्हाइसची त्यांची जी ओळख झाली होती त्याचा आपल्याला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि खूपच टचिंग कार्यक्रम झाला तो. सो थँक्यू एव्हरीबडी फॉर मेकिंग दॅट हॅपन. तसेच 26ला तो कार्यक्रम आटपून आपण हिंजेवाडीला आपले अंजली रोटेरियन अंजली अण्णा विश्वास सहस्रबुद्धे आणि प्रियदर्शन यांचं जे फार्म आहे हिंजेवाडीच्या आउटस्कर्ट्सवर, तिथे आपण गेलो होतो. एक छान दुपार, फेलोशिप, लंच आणि त्यांचे जे वायू हा जो प्रकल्प आहे प्रियदर्शननी जो इंट्रोड्यूस केला त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. प्रियदर्शनचं कौतुक असं की एन्व्हायरमेंटवर इतका कमिटेड आणि तळमळीने काम करणारा क्वचितच बघायला मिळतो. त्यांनी तिथे वेस्ट टू वेल्थ ही थीम वापरून त्या कचऱ्यापासनं बायोगॅस तशीच झाडं लावलेली आहेत तिथे खूप. त्यांनी एकंदरीत खूपच छान तो कार्यक्रम झाला. फेलोशिप छान झाली, जेवण उत्कृष्ट होतं. सो आपल्या सहस्रबुद्धे फॅमिलीला धन्यवाद. 28 तारखेला आपला जो वेबिनार आहे प्रिव्हेन्शन ऑफ ऍडिक्शन वेब सिरीज आहे त्याचा 6वा एपिसोड झाला. डॉक्टर आशिष देशपांडे मुंबईचे आहेत. त्यांनी ड्रग अब्यूजवर खूप छान त्यांनी लेक्चर दिलं आणि एक जो ऍक्च्युअली रिकव्हरिंग ऍडिक्ट आहे, रिकवर्ड ऍडिक्ट आहे ड्रग्स पासून, तोही तिथे होता. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले आणि कसं आयुष्य त्याचं अफेक्ट झालं हे त्यांनी थोडक्यात पण अतिशय उत्कृष्ट आपल्याला समजून सांगितलं. तर आपल्या रोटेरियन अमिता नेने आणि अनेट गार्गी यांनी त्याचं इंट्रोडक्शन केली आणि इंटरव्ह्यू घेतला ऍक्च्युली. आणि हा कार्यक्रम खूपच छान झाला. आपला हा 6वा आहे एपिसोड. अजून 7वा 8वा आपल्या त्याचं प्लॅनिंग चालूच आहे. 31 जानेवारीला आपण सगळेजण भीमाशंकरच्या इथे फलोदे गावी गेलो. आपला जो सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणेन फलोदे क्लस्टर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, याचं आपण एक फॉर्मल इनॉग्रेशन केलं. एक छोटा समारंभ केलाच, पण त्याबरोबर आपण तिथे श्रमदान पण केलं. उजव्या त्या चित्रात दिसतंय की आपण खणलेले काही आपण आणि ग्रामस्थांनी खणलेले खड्डे, तोही अतिशय छान कार्यक्रम झाला. आणि हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या क्लबच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि अम्बिशियस प्रोजेक्ट आहे. 3 वर्ष चालणार आहे हा प्रोजेक्ट. आणि इन द प्रोसेस आपण त्या भागाचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जे आपण करायचा आपला मानस आहे तो ते आपण करणार आहोत. त्यामुळे याची सुरुवात तर छान झाली. आपले फंड्स पण आलेले आहेत. त्यामुळे आता पुढच्या 4-5 महिन्यात खूप छान प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळणार आहे. आपले रोटेरियन सुनील गोखले, WTR हे आपले पार्टनर्स आणि फलोदे, सावर्ली आणि पिंपरीचे ग्रामस्थ सगळ्यांचं खूप सहयोग लाभला त्या दिवशी. 6 फेब्रुवारीला आपण पंडितराव आगाशे इंटरॅक्ट आणि अर्ली ॲक्ट क्लबचं इन्स्टॉलेशन केलं. ही आपली खूप जुनी शाळा आहे आपल्यावर काम करणारी. कोविडमुळे त्यांचं इन्स्टॉलेशन आतापर्यंत राहिलं होतं, तर ते 6 फेब्रुवारीला झालं. खूप छान कार्यक्रम केला मुलांनी. अतिशय काय म्हणतात तो नेटका कार्यक्रम असा मस्त झाला. आणि आता उरलेल्या काही महिन्यात आपण तिथे ऍक्टिव्हिटीज चालू करतो, पण मुलं शाळेत आलेली आहेत आता. 7 फेब्रुवारीला आपण जागृतीची जनवाडीची त्यांची संस्था आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने आपण एक कॅटरॅक्ट सर्जरीचा प्रोजेक्ट करतोय. तर त्याचं पहिलं फेज पेशंट स्क्रीनिंग झालं. रोटेरियन वर्षा बापट आणि त्यांची सहकारी डॉक्टर रश्मी यांनी स्क्रीनिंग केलं. एक आपल्याला 17 पेशंट्स आयडेंटिफाय झाले. तर आता त्यांचं पुढचं प्रोसेस आता चालू आहे. म्हणजे त्याचं आता त्यांची टेस्टिंग आणि मग ऍक्च्युअल सर्जरीज या आपण घडून आणू. साधारणपणे 50 पेशंट्स आपले कव्हर करायचा आपला प्लॅन आहे या वर्षात.
आता हे झालेले प्रोजेक्ट्स, आता होणारे प्रोजेक्ट्स. तारुण्यभान जो आपला सिग्नेचर प्रोजेक्ट आहे तो आपण अनेक वर्ष करतोय. यावर्षी आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन व्हर्च्युअल मोडमध्ये केलं. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की तारुण्यभान जिथे डॉक्टर पद्मश्री डॉक्टर राणी बंग मुलांना त्यांच्या ग्रोईंग अप विषयी शिकवतात. तर तो इतके दिवस आपण इन पर्सन करायचो, यावेळेस आपण तो व्हर्च्युअली करतोय. SPPU म्हणजे आपली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी बरोबर करतोय. त्यांचे जे इंडक्शन प्रोग्राम आहे त्याचा हा भाग म्हणून आपण हे तारुण्यभान करतोय. सो ओरिजिनल कार्यक्रम आपल्या क्लबनी सुरुवात केला होता, हाही व्हर्च्युअल सुद्धा आपणच पहिल्यांदा करतोय. सो दिस शुड बी अन इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. 15 ते 17 फेब्रुवारी सोमवार, मंगळवार, बुधवार 10 ते रोज 12 पर्यंत 2-2 तासाची सेशन्स आहेत. जरूर अटेंड करा. त्याची झूम डिटेल्स लवकरच शेअर करू त्याची. तसेच 27 फेब्रुवारीला आपण इंटेलिजंट इंटरॅक्टिव्ह पॅनेल्स, अतिशय हायटेक पॅनेल्स आहेत. ही आपण राणी लक्ष्मीबाई मुलींची शाळा जी पिरंगुटच्या इथे आहेत त्यांना आपण डोनेट केली. त्याचं इन्स्टॉलेशन आणि ट्रेनिंगचे फोटो आहेत. इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि आता त्याचं फॉर्मल हँडओव्हर, आता शाळेत मुलं आलेली आहेत, मुली परत आलेल्या आहेत, त्यावेळेस फॉर्मल हँडओव्हर आपण ह्या मंथ एंडला 27 फेब्रुवारीला करणार आहोत. 11 ते 1 ही वेळ आहे. तर जरूर सगळ्यांनी तिथे या. त्याची डिटेल्स आपण नंतर शेअर करूच. 27 तारखेला संध्याकाळी आपला फंड रेझिंग पार्ट 2 आहे. पार्ट 1 अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला, अटेंडन्स छान होता, फंड रेझिंग चांगलं झालं. तसंच आपण पार्ट 2 मध्ये असंच करू, भैरव ते वैरी. आपल्याला अजूनही तिकीट विकायचे, त्याची स्पॉन्सरशिप्स आपल्याला मिळवायच्या, तर सगळ्यांनी जरूर प्रयत्न करा. 27 फेब्रुवारी संध्याकाळी 7:30 वाजता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपली ह्या वर्षीची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आता व्हेन्यू आणि तारखा फायनल झालेल्या आहेत. एप्रिल 10 आणि 11 मॅरीगोल्ड बँक्वेट्स म्हणजे बावधनच्या इथे ही आहेत. गेल्या वर्षीची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स इथेच झाली होती. 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे, खूप छान आहे. आपल्या इथे कॉन्फरन्स प्रमोशन आपल्या क्लबमध्ये आपले PP रोटेरियन दीपक बोधनी करतात, तर जरूर सगळ्यांनी या. एस्पेशली आपण नवीन रोटेरियन्ससाठी ज्यांनी कॉन्फरन्स अटेंड केली नाही त्यांच्यासाठी एक स्कीम पण आपण अनाऊन्स केलेली आहे, तर जरूर त्याचा लाभ घ्या. आणि दिस इज अ गुड वे फॉर एव्हरीबडी टू अंडरस्टँड वेअर द रोटरी इज गोइंग, व्हॉट दे आर डुईंग. खूप चांगले चांगले स्पीकर्स पण असतात आणि इट्स एन्जॉयबल. म्हणजे 2 दिवस फेलोशिप लर्निंग हे खूप छान होतं. जरूर अटेंड करा. रोटेरियन दीपकना कळवा की तुमचा अटेंडन्स, आणि मग त्याप्रमाणे आपण एकत्र आपली सगळ्यांचे पाठवून देऊ. आता या झाल्या अनाउन्समेंट्स. आय थिंक बऱ्याच होत्या आज, पण आता मी याच्या पुढे आपले रोटेरियन विवेकला क्लब सेक्रेटरीला विनंती करतो, सेक्रेटरी अनाउन्समेंट्स घ्या. विवेक प्लीज. हा बऱ्याच जवळजवळ 3 आठवड्यांनी आपली मीटिंग झाल्यामुळे सेक्रेटरी अनाउन्समेंट पण पुष्कळ आहेत होत्या. गेल्या 3 आठवड्यातले बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी आता मी सांगतो. 22 जानेवारी पास्ट प्रेसिडेंट माधव तिळगुळकर. 23 जानेवारी अनित तनया अँड अश्मित नेने. 23 जानेवारीलाच अनेट नियती बेडेकर. 24 जानेवारी एन अश्विनी जोशी. 28 जानेवारी एन स्नेहाल एरंडे. 28 जानेवारीलाच अनेट सुनीता प्रधान. 30 जानेवारी अनेट सतेज मुळेक. 1 तारखेला अभय आणि शुभदा जोगळेकर यांची अॅनिव्हर्सरी होती. 2 फेब्रुवारी पास्ट प्रेसिडेंट शार्दुल गांधी. 3 फेब्रुवारी रोटेरियन शुभा प्रधान. 4 फेब्रुवारी अनेट सिद्धार्थ गांधी. 6 फेब्रुवारी अनेट चिन्मय वाडेकर. 7 फेब्रुवारी अण्णा राहुल जोशी. 10 फेब्रुवारी रोटेरियन राजेंद्र एरंडे. आणि 11 फेब्रुवारी आज अनेट अनन्या जोगळेकर. या सर्वांना RCPM तर्फे हार्दिक शुभेच्छा. आता आपल्या पुढच्या मीटिंग्स, पुढच्या गुरुवारी फेब्रुवारी 18 डॉक्टर अजय जोशी फुल ब्राईट स्कॉलर आहेत, ते आपल्याला फुल ब्राईट स्कॉलरशिप आणि नाट्यशास्त्र याविषयी ते माहिती देणार.
नंतर त्याच रविवारी फेब्रुवारी 21ला आपले रोटेरियन मंजुषा भावे आणि अण्णा हर्षवर्धन भावे यांचं विले इथे एक फार्म हाऊस आहे आणि मोठी शेती पण आहे. तर आपण सगळे तिकडे पिकनिकसाठी जाणार आहोत. दिवसभराचा कार्यक्रम आहे. तर मुकुंदनी ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्या आपल्या RCPM वरती. तर सगळ्यांनी जरूर या. लवकरात लवकर पुढच्या बुधवार गुरुवारपर्यंत कळवा, म्हणजे मंजुषा भावे आणि हर्षवर्धन अरेंजमेंट करणं सोपं जाईल. नंतर फेब्रुवारी 27ला आपला भैरव से भैरव या मकरांनी सांगितलं तसं आहे कार्यक्रम. आणि या महिन्यातल्या आता या अनाउन्समेंट झाल्या. आता मी आपले आजचे चीफ गेस्ट सुनील गोडबोले आणि कंपेअर प्रिया साठे यांची ओळख करून देण्यासाठी मुग्धा चिपळूणकरला सांगतो. मुग्धा, ओव्हर टू यू प्लीज. मुग्धा म्यूटवर आहे. या हा, नमस्कार. शिट्टीवर गाणं म्हणजे मुख्यतः आपल्याला आपले कॉलेजचे दिवस आठवतील. तुम्ही कोणासाठी किंवा कोणीतरी तुमच्यासाठी त्यावेळेला शिट्टीवर गाणं वाजवायचा प्रयत्न केला असेल. छान रोमॅन्टिक वाटलं असेल ना. आजच्या आपल्या प्रोग्रामचे नावही रोमॅन्स ऑन विसल असेच आहे. 14 तारखेच्या व्हॅलेंटाईन डेच्या हॅलो हा, कंटिन्यू कर. मुग्धा, कंटिन्यू कर. अनम्यूट करायला लागेल तुम्ही. सगळे म्यूट झाले. मुग्धा, अनम्यूट कर स्वतःला. होत नाहीये. ओके. झालं. आजच्या आपल्या प्रोग्रामचं नाव रोमॅन्स ऑन विसल आहे. 14 तारखेच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आजचे आपले पाहुणे कलाकार श्री सुनील गोडबोले शिट्टीवर मस्त रोमॅन्टिक गाणी वाजवून दाखवणार आहेत. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. श्री सुनील गोडबोले हे मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत आणि त्यांनी COEP मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम NITI पवई. He has worked in industry in executive and advisory roles at senior levels for last 28 years. गेली 35 वर्ष कलाकार म्हणून शिट्टीवर गाणी वाजवण्याचा, गाणी म्हणण्याचा त्यांचा हा छंद ते अतिशय उत्तम रीतीने जोपासत आहेत. विथ द लाईव्ह ऑर्केस्ट्रा ते फुल लेंथ प्रोग्राम पण करतात. विसलिंग मेलडी हे त्यांच्या प्रोग्रामचं नाव. त्यांची इच्छा आहे की विसलिंग या त्यांच्या कलेला इन्स्ट्रुमेंटचा दर्जा मिळावा. ते खूप वाईड रेंज मध्ये गाणी वाजवतात. शिट्टीवरच्या गाण्यांमध्ये क्लासिकल ते कॅबरे, गझल्स ते टॅपी सॉंग्स सगळ्यांचा समावेश आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते सिंगर स्टाईल गाणी वाजवतात. म्हणजे आपल्याला शब्दही ऐकू येतात आणि कळतात. मला वाटते श्री प्रभाकर जोगांचे आपण गाणारे व्हायोलिन जसे म्हणतो तशी यांची बहुतेक गाणारी शिट्टी म्हणायला हरकत नाही. स्वतः प्रभाकर जोग आणि आनंद भाटे, श्रीयुत रघुनंदन पणशीकर या संगीतातील दिग्गजांनी त्यांचा हा कार्यक्रम बघितलाय आणि त्यांचं भरभरून कौतुकही केलं आहे. YouTube वरील त्यांचे प्रोग्राम पण अमेझिंग आहेत. आता आपण त्यांची सुरेली मैफिलचा आस्वाद घेऊया. पण त्याआधी आजचा आपला कार्यक्रम कंपेअर करणार आहे मिसेस पूजा साठे. त्यांची पण मी थोडक्यात ओळख करून देते. त्या टॅक्स अकाउंटिंगचं शिक्षण घेऊन CPA झालेले आहे. प्राइस वॉटर हाऊस मध्ये सर्व्हिस केली आहे आणि नंतर फुल टाइम होममेकर होण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून हिंदी, इंग्लिश यामध्ये एक छंद म्हणून त्या लिहित होत्या. गोवन फिलिंग्स नावाचा ब्लॉग त्यांनी काही वर्षापूर्वी सुरू केलाय. वॉटर कलर मधले नामवंत चित्रकार श्रीयुत मिलिंद मुळीक यांच्याबरोबर 2 पुस्तकंही लिहिली आहेत. लॉकडाऊन पासून
त्याला ऑनलाईन कार्यक्रम ऑर्गनाईजही करतात आणि कंडक्ट पण करतात. त्यांना मी आता कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करते. वेलकम सुनील सर अँड प्रिया साठे मॅडम. वेलकम. थँक्यू. 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 माझा आवाज येतोय? येस. नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. इश्क, प्यार, मोहब्बत, लव, प्रेम यापैकी काहीही म्हणा, ते झाल्यावरच त्याची जादू करते. ह्या प्रेमाला साजरा करणाऱ्या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाची रोमॅन्स ही थीम आहे असं आत्ताच आपण. त्यामुळे आजची सर्व गाणी रोमॅन्टिक असणार आहेत. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असं पाडगावकरांचं म्हणणं आहे. पण असतं का हो सेम? आजच्या कार्यक्रमातली गाणी निरनिराळ्या मंडळींच्या प्रेमाची आहेत. म्हणजे ती निरनिराळ्या काळातली गीत आणि संगीतकारांची, गायक गायिकांची, नायक नायिकांची आणि चित्रपटांमधली आहेत. प्रत्येक गाण्यातला प्रसंग वेगळा, उत्कटता वेगळी, ठिकाण वेगळं, शब्द वेगळे, चाल वेगळी. पण इतकं सगळं वेगळं असलं तरी त्या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र सेम आहे, ती म्हणजे त्यांच्यात ओतप्रोत भरलेली प्रेमाची भावना. सिनेमांमध्ये प्रेम ह्या विश्वव्यापी भावनेवर जितकी गाणी असतात तितकी दुसऱ्या कोणत्याही संकल्पनेवर नसतात. आणि ह्यात आश्चर्य वाटण्यासारखंही काहीच नाही. पण असं असल्याने गाण्यांची निवड करणं मात्र जरा अवघड गेलं. इतक्या सगळ्या रोमॅन्टिक गाण्यांमधून 8-10 गाणी निवडणं जडच जाईल ना. आजची गाणी मात्र एकपेक्षा एक आहेत. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिल्या गाण्याबद्दल थोडंसं. बहुतेक लोक पहिल्या नजरेतच प्रेमात पडतात. हे लव्ह ॲट फर्स्ट साईट फारच खास असतं. बघता क्षणी कोणाच्या प्रेमात पडलं तर काय होतं आणि काय. आजच्या पहिल्या गाण्यात ह्याचं झकास वर्णन आहे. मुंबईचा जावई मधलं हे अजरामर गाणं गदिमा, सुधीर फडके आणि रामदास कामत या अद्भुत त्रिवेणी संगमाचं आहे. पण तरीही सर्वात जास्त प्रभाव पडतो तो अरुण सरनाईक यांच्या अभिनयाचा. अरुण सरनाईक सिनेमात हे गाणं स्वतः गातायत असं वाटतं. ते स्वतः उत्तम गायचे म्हणून असेल कदाचित. त्यांच्या ह्या सहजतेमुळे हे गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीयही. सुनील आजचा कार्यक्रम कराओके ट्रॅक बरोबर सादर करणार आहेत. ह्या गाण्याला फक्त तानपुरा आणि तबल्याची साथ असणार आहे. तर ऐकूया प्रथम तुझं पाहता. हॅलो.
कलाकारासाठी परफॉर्म करताना श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या असतात. लाईव्ह कार्यक्रमात प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देऊ शकतात. आपला आजचा कार्यक्रम ऑनलाईन आहे, त्यामुळे तुमची दाद सुनीलपर्यंत रिॲक्शन्स आणि कॉमेंट्स मधून जरूर येऊ द्या. आता आपण दुसऱ्या गाण्याकडे वळूया. लव्ह ॲट फर्स्ट साईटच्या अजरामर गाण्यानंतर सादर आहे फर्स्ट लव्हचं एक अतिशय रोमॅन्टिक गाणं. हम आपके हैं कौन हा राम लक्ष्मण या टोपण नावाने संगीत दिग्दर्शन करणाऱ्या विजय पाटील यांच्या कारकिर्दीतला एक सुप्रसिद्ध सिनेमा होता. बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमांच्या यादीत ह्याचं अजूनही पहिल्या 10त नाव लागतं. आणि आजवर टीव्हीत सर्वात जास्त बघितला गेलेला हा सिनेमा आहे असंही म्हणतात. राजश्री प्रोडक्शन्सनी स्वतःच्याच नदिया के पार नामक चित्रपटाचा चकचकीत रिमेक केला तेव्हा त्यांनाही तो इतका हिट होईल अशी कल्पना नव्हती. रिलीजच्या आधी काही जणांनी सिनेमाच्या लांबीमुळे आणि गाण्यांचा अतिरेक असल्याने तो चालणार नाही असंही खरं तर भाकीत केलं होतं, पण झालं वेगळंच. ह्या म्युझिकल सिनेमात तब्बल 14 गाणी आहेत. प्रस्तुत आहे त्यातलंच एक सुंदर गाणं. देव कोहली यांनी लिहिलेलं आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या मखमली आवाजातलं पहला पहला प्यार है.
थँक्यू. प्रेमात पडणं एक वेळ सोपं आहे. दोनों तरफ से आग बराबर लगी हुई होती है. पण संसार सुरू झाल्यावर, मुलं बाळं झाल्यावर ती आग थोडी विझायला लागते. अशा वेळेस 2 जणांमधला स्पार्क तसाच ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतोच. आजचं पुढचं गाणं अशा एका प्रेमी युगुलाचं आहे, ज्यांच्यात तो स्पार्क चांगलाच पेटलेला आहे. एका 3 मुलांच्या वडिलांनी स्वतःच्या बायकोला उद्देशून म्हटलेलं ए मेरी जोहरा जबी हे सुपर रोमॅन्टिक गाणं इतक्या वर्षानंतरही पार्टीजमध्ये किंवा लग्नाच्या संगीतच्या कार्यक्रमात अजूनही म्हटलं जातं. हे गाणं आहे यश चोप्रा दिग्दर्शित वक्त मधलं. ह्या स्टायलिश सिनेमाने बॉलिवूडमध्ये मल्टी स्टारर मसाला सिनेमांचा पायंडा तर पाडलाच आणि शिवाय लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युलाचीही सुरुवात केली. साहिर लुधियानवीजींनी लिहिलेल्या ह्या गाण्याची चाल एका अफगाणी गाण्यावर आधारित आहे. सिनेमाचे संगीतकार होते रवीजी, ज्यांना हे कव्वालीसारखं कंपोज करायचं होतं, म्हणून त्यांनी अफगाणिस्तानमधले ओरिजिनल संगीतकार अब्दुल गफार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून हे गाणं कंपोज करून घेतलं. कव्वाली असून बलराज सहानींच्या आग्रहाखातर मन्ना डेंच्या आवाजात हे रेकॉर्ड झालं आणि मन्ना डे यांच्या करिअरमधलं सर्वात पॉप्युलर गाण्यांचं बनलं. तर आता आपण ऐकूया ए मेरी जोहरा जबी.
सारखाच अजून एक ट्रेंड सेटिंग सिनेमा होता एन इव्हनिंग इन पॅरिस. शक्ती सामंतच्या या महत्वाकांक्षी सिनेमाचं चित्रीकरण पॅरिसला झालं होतं. त्या काळी परदेशात जाऊन चित्रीकरण करणं आजच्यासारखं कॉमन नव्हतं. हा सिनेमा त्यात शर्मिला टगोरने घातलेल्या बिकिनीमुळे गाजला खरा, पण रिलीज झाल्यावर बऱ्यापैकी पडला. सिनेमा फ्लॉप झाला तरी त्यातली गाणी मात्र प्रचंड गाजली. आता आपण ऐकणार आहोत त्यातलंच एक गाणं, रात के हमसफर, ज्याला शंकर जयकिशनचं ट्रेडमार्क संगीत आहे. पॅरिसमध्ये चित्रित ह्या गाण्यासाठी त्या शहराला साजेसं आणि त्या माहोलला जसं सुटेबल असेल तसा शंकर जयकिशननी ऑर्केस्ट्रा वापरलाय. SJच्या गाण्यांमध्ये असलेला दत्ताराम ठेकाई ह्या गाण्यात आपल्याला ऐकायला मिळतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आशा आणि रफी यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज. तर आता आपण ऐकूया रात के हमसफर.
60च्या दशकातून आता आपण थेट 90च्या दशकात येऊ. ह्या दशकातल्या तरुणाईला मैत्री आणि प्रेमाचे धडे देणारा सिनेमा होता जो जीता वही सिकंदर. आपलं पुढचं गाणं ह्याच सिनेमातलं आहे. ह्या गाण्यात पहिल्या प्रेमाची निरागसता आहे. फराह खाननी स्वतंत्रपणे कोरिओग्राफ केलेलं हे पहिलं गाणं आहे. स्लो मोशनचा वापर करून चित्रित केलेलं हे बॉलिवूडमधलं पहिलं संपूर्ण गाणं आहे असंही म्हणतात, पण ते मात्र खरं नाही. गाणं तुमच्या लक्षात आलं असेलच, पहला नशा पहला खुमार. या गाण्याचे संगीतकार आहेत जतीन ललित, ज्यांनी तेव्हा हिंदी सिनेमात जी हरवत चालली होती ती मेलडी परत आणली. गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी, ज्यांना जतीन ललित स्वतःचा गुरु मानतात आणि ज्यांच्या बरोबरच त्या दोघांनी करिअरची सुरुवातही केली. गोड सोपं काव्य, सुमधुर तरुण संगीत आणि उदित नारायण आणि साधना सरगमचा अतिशय कोवळा आवाज असलेलं हे गाणं आता आपण ऐकणार आहोत.
1942 अ लव्ह स्टोरी हा पंचमदा म्हणजेच R.D. बर्मनचं संगीत असलेला शेवटचा सिनेमा होता. चित्रपट संगीतात मोठे बदल झाल्यामुळे पंचमदांची लोकप्रियता त्या काळी कमी झाली होती. HMV या रेकॉर्ड लेबलचा रोष पत्करून विधू विनोद चोप्रा यांनी R.D.ना या सिनेमासाठी साईन केलं, कारण त्यांना या सिनेमासाठी तेच योग्य संगीत देऊ शकतील अशी खात्री होती. त्यांची खात्री खरी ठरली आणि ह्या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनासाठी पंचमना त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. दुर्दैवाने हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच आणि हे अवॉर्ड घ्यायच्या आधीच पंचमदांचं निधन झालं होतं. ह्या सिनेमाची सर्वच गाणी इतकी सुंदर आहेत की ती संपूच नाहीत असं वाटतं. आता आपण ऐकणार आहोत ह्याच्यातलंच कुछ ना कहो. हे गाणं लिहिलंय जावेद अख्तर साहेबांनी आणि गायलंय कुमार शानूनी. ह्याचंच एक उदास व्हर्जन आहे जे लता मंगेशकरांनी गायलंय आणि ते पंचमदांच्या निधनानंतर रेकॉर्ड झालं होतं. तर आता आपण ऐकूया कुछ ना कहो. बहुत ही बढ़िया, अप्रतिम. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना सुनीलजींनी वाजवलेली शीळ ऐकताना त्याच्यातलं प्रत्येक शब्द त्याच्यातला ऐकू येत असेल. तर आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. आता अजून एक जावेद अख्तर साहेबांनी लिहिलेलं आणि R.D.नी संगीतबद्ध केलेलं गाणं आपण ऐकणार आहोत. गाणं आहे चेहरा है या चांद खिला है.
आणि चित्रपटाचं नाव आहे सागर. जावेद अख्तर ह्या गाण्याचे शब्द आर डी बर्मनना जेव्हा ऐकत होते तेव्हा ते गाणं पूर्ण सांगून व्हायच्या आतच आर डी बर्मनच्या डोक्यात त्याची धून तयार झाली होती. इतके ग्रेट होते आर डी बर्मन. हे गाणं बॉलिवूडमधल्या पहिल्या किंग ऑफ रोमॅन्स ऋषी कपूरवर चित्रित झालंय. गाण्याचे शब्द आणि चाल तर सुंदर आहेतच, पण त्याला खरे 4 चांद लावलेत ते किशोर कुमार यांच्या गायकीनं. किशोर कुमारनी हे गाणं गायलं तेव्हा ते 56 वर्षाचे होते. पण काय आवाज! या गाण्यातल्या काही भागात ऋषी कपूर कल्पना करतायत असं आहे. ते भाग गाताना किशोर कुमारजींनी जो मुलायम आवाज लावलाय तो फारच सुंदर आहे. तर आता आपण ऐकूया आपलं पुढचं गाणं, चेहरा है या चांद खिला है.
इंसान किसी से दुनिया में एक बार मोहब्बत करता है, इस दर्द को लेकर जीता है, इस दर्द को लेकर मरता है. अहो म्हणजे मी नाही असं म्हणते, ह्या शकील बदायुनी साहेबांनी लिहिलेल्या ओळी आहेत. सलीम आणि अनारकलीची अमर प्रेम कहाणी पडद्यावर मुगले ह्या चित्रपटाच्या रूपात आली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणंच फिटलं. प्यार किया तो डरना क्या या गाण्यावर चर्चा करायला नौशादजींच्या गच्चीत ते आणि बदायुनी साहेब भेटले होते. नौशादजींनी बदायुनींनी लिहिलेले 2 काव्य रिजेक्ट केली आणि मग संध्याकाळी सुरू झालेली ह्या दोघांची चर्चा पहाटेपर्यंत चालली. ह्या ओव्हरनाईट चर्चेतून आपल्याला हे गाणं मिळालं. ह्या गाण्याबद्दल काय बोलावं? ह्यातला लता दिदींचा आवाज, ह्याचं चित्रीकरण, ह्यातली मधुबाला सगळ्याच शब्दातीत. एक छोटीशी गंमत अशी की ह्या गाण्यात जो रिव्हर्ब आहे तो निर्माण करायला गाण्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओच्या बाथरूममध्ये केलं होतं असं म्हणतात. तर गंमत है प्यार किया तो डरना क्या.
आता आपण ऐकणार आहोत आणखीन एक टाइमलेस क्लासिक. गान साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या म्हणण्यानुसार लग जा गले हे त्यांच्या सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. त्यांच्या मदन भैया म्हणजेच मदन मोहननी संगीतबद्ध केलेल्या ह्या गाण्याला 50 वर्ष होऊन गेली असली तरी आजही ह्या गाण्याची जादू तशीच आहे आणि बहुतेक त्या नवीन पिढीचे अनेक गायक आणि गायिका हे गाणं गातात. आश्चर्याची गोष्ट अशी की वो कौन थीच्या दिग्दर्शक राज खोसलांनी हे गाणं केलं होतं. असं झाल्यामुळे मदन मोहन खूपच निराश झाले. त्यांनी त्या सिनेमाच्या नायकाला म्हणजे मनोज कुमारला त्यांची नाराजी बोलून दाखवली. मनोज कुमारनी राज खोसलांना ते गाणं परत एकदा ऐकायला लावलं. दुसऱ्यांदा ऐकल्यावर त्यांना ह्या गाण्याला नकार देऊन ते केवढी मोठी घोडचूक करत होते हे लक्षात आलं आणि हे गाणं सिनेमात राहिलं. अर्थातच एकापेक्षा एक सुंदर गाणी असूनही लग जा गले सिनेमातलं सर्वात लोकप्रिय गाणं ठरलं. डोळे मिटून ऐकलत तर राजा मेहदी अली खानने लिहिलेला प्रत्येक उत्कट शब्द तुम्हाला ऐकू येईल. थँक्यू. रोमॅन्टिक गाण्यांच्या कार्यक्रमात
गुलजारजींचं एकही गाणं नसेल तर फाऊल धरला जातो. स्वतःच्या शब्दांमधून अनेक पिढ्यांना रोमॅन्सचे धडे ज्यांनी दिले त्यांच्या गाण्यांनी, त्यांचं गाणं आता ऐकूया, पुढचं गाणं. आणि आता त्या गाण्याविषयी थोडंसं सांगते. हे गाणं गुलजारजींच्या सर्वात उत्तम गाण्यांपैकी एक आहे. तसं बघावं तर ह्या गाण्याशी संबंधित सगळ्यांच्याच म्हणजे आर.डी. बर्मन, रेखा, विनोद मेहरा यांच्या सगळ्यांच्या करिअरमधल्या टॉप 10 गाण्यांमध्ये ह्याचा नंबर नक्कीच लागतो. रेखाची अदाकारी, विनोद मेहराचा अभिनय वाटूच नाही असा अभिनय आणि पंचमदांनी लावलेली धून सगळंच वेड लावणारं. घर हा एक अतिशय सिरियस विषयावर काढलेला प्रचंड संवेदनशील सिनेमा होता. तो फार कमी लोकांनी बघितला, पण त्यातली गाणी मात्र सगळ्यांनाच माहिती असतात. तर आजच्या कार्यक्रमाचं पुढचं गाणं आहे आपकी आंखों में कुछ.
थँक्यू. आणि आता आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं गाणं. पण त्याबद्दल सांगण्यापूर्वी मी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या सर्व कार्यकारिणी मंडळाचे आणि विशेषतः माधवी कुलकर्णींचे आभार व्यक्त करते. आपण सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि भरभरून प्रतिक्रियाही दिल्यात, त्याबद्दल आज उपस्थित असलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आणि आता शेवटच्या गाण्याबद्दल थोडंसं. रोशनचं संगीत आणि साहिर लुधियानवीचे शब्द असलेली दिल ही तो है मधली सर्वच गाणी त्या काळी खूप गाजली होती. लागा चुनरी में दाग हे मास्टरपीस त्यातलंच. आणि दुसरं मास्टरपीस आता सुनील आपल्यासाठी सादर करणार आहेत. राग यमन मधली ही कव्वाली शब्द, सूर आणि सौंदर्य यांचा अद्भुत मिलाप आहे. शिरीष कणेकरांच्या एका लेखात मी वाचलं होतं की लता मंगेशकरांचं आशा भोसलेंनी गायलेलं हे सर्वात आवडतं गाणं आहे. हिंदी सिनेमातल्या टॉप 10 कव्वालींमध्ये निगाहे मिलाने को जी चाहता है या टाइमलेस कव्वालीचा नंबर लागतोच. ह्यात नूतन नेहमीसारखी सुंदर तर दिसलीच आहे, पण त्याहीपेक्षा जास्ती तिच्या निगाहोंनी केलेला अभिनय फार कमालीचा आहे. अरुण सरनाईकांसारखीच नूतनही अतिशय चांगली गायिका होती, त्यामुळे तिच्याही सर्व गाण्यांमध्ये लिप सिंगिंगच्या पलीकडे जाऊन एक सहजता दिसून येते. मला खात्री आहे की तुम्हाला हे भन्नाट गाणं ऐकताना टाळ्या वाजवत ठेका धरल्याशिवाय राहणारच नाही. तर चला ऐकूया निगाहे मिलाने को जी चाहता है.
very much. अप्रतिम. दुसरा शब्दच नाही. केवळ अप्रतिम. अप्रतिम खरंच अप्रतिम अप्रतिम. Yes, thank you. शब्द नाहीये. संपूर्ण असं Fantastic. वाटतंय प्रोग्राम. या मी एक आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊया. मी आपले पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन भूषणना विनंती करतो की त्यांनी फॉर्मल व्होट ऑफ थँक्स द्यावेत. भूषण प्लीज. थँक्यू मकरंद. मित्रमैत्रिणींनो, एका मंत्रलेल्या मंत्रमुग्ध वातावरणातून तुम्हाला भानावर आणण्याचं काम मी करणार आहे. आभार मानण्याचं काम मला दिलंय. खरं तर शिट्ट्या मारायचं वय केव्हाच येऊन गेलं. बरं, शिट्ट्या मारूनही काही साध्य झालं की नाही माहित नाही, परंतु शिट्ट्या जरी नाही तरी शीळ कुठल्याही वयात ऐकता येते आणि तिचा आस्वाद घेता येतो, हे आपल्याला आज सुनील गोडबोले यांनी दाखवून दिलं. आज ही सुरीली शीळ मैफिल आयोजित केल्याबद्दल प्रथम प्रोग्राम कमिटीचे आभार. कारण खरंच हा सुरेख कार्यक्रम झाला आणि अविस्मरणीय झाला. ज्यांचा राहिला त्यांचा राहिलाच. आपण कदाचित रेकॉर्ड केला असेल. श्री सुनील गोडबोले आणि प्रिया साठे यांनी जो स्वर्गीय अनुभव आपल्याला दिलाय त्याबद्दल त्यांचे आभार कसे आणि कुठल्या शब्दात मानावे हे कळत नाही. त्यांचं संयोजन, टीम वर्क उत्कृष्ट होतं. एक मेकॅनिकल इंजिनियर माणूस छंदातून निर्माण झालेल्या या शीळ वादनाचा दैवी आविष्कार घडवून आणतो हे अनुभवायलाच हवं. तो अनुभव आपल्याला सगळ्यांना आज आला आणि विशेषतः शिळेतून संपूर्ण गायकी कशी उभी करायची हे खास वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. प्रिया साठे यांनी हा कार्यक्रम खूप छान बांधलाय आणि त्यांचं निवेदन हे सुद्धा आम्ही सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. प्रथम तुझं पाहतापासून पहिला पहिला प्यार है सरळ माधुरीच्या सहवासात घेऊन गेलं. जोराजोबीची सुरुवातीची ताण आणि शब्द तर डोळ्यासमोर मूर्तिमंत उभे राहिले. आणि मित्र, आता हे जाता जाता निगाहे मिलाने को जी चाहता याचा ठेगा घेऊन आपण सगळ्यांचे निरोप घेणार आहोत. सुनील गोडबोले आणि प्रिया साठे आणि आपण सर्व श्रोतृवर्ग यांच्यासाठी 2 ओळी ऐकवतो. मित्र, ही धून नाही गीत आहे समजून घेतो. ही धून नाही गीत आहे समजून घेतो. शिट्टी नाही शीळ आहे उमजून घेतो. ही धून नाही गीत आहे समजून घेतो. शिट्टी नाही शीळ आहे उमजून घेतो. फक्त छंद नाही श्रम आहेत पारखून घेतो. फक्त छंद नाही श्रम आहेत पारखून घेतो. शब्द हे शिळेतले निरखून घेतो. फक्त छंद नाही श्रम आहेत पारखून घेतो. शब्द हे शिळेतले निरखून घेतो. गुंफले हे शब्द सारे, गुंफले हे शब्द सारे उकलून घेतो. सप्तकातले तार सारे ऐकून घेतो. मला वाटतं हे आपल्या सगळ्यांच्या मनातल्या भावना याच्यात व्यक्त होती. थँक्यू. थँक्यू भूषण. एकदम सुरेख वोट ऑफ थँक्स दिलंस. अप्रोप्रिएट. धन्यवाद. आता मी मीटिंग क्लोज करतो. मीटिंग इज अडजर्न्ड. थँक्यू. आता सगळ्यांनी अनम्यूट करता येईल. आय थिंक वी कॅन गप्पा मारता येतील आपल्याला आणि रिलिव्ह करू आपण जो आत्ताचा आपण कार्यक्रम, जो स्वर्गीय कार्यक्रम ऐकला. वी कॅन रिलिव्ह द मेमरी. फारच सुंदर झाला. मस्त झाला कार्यक्रम. खूप सुंदर. खूप सुंदर. छान.